समीरची आई, थांबा थांबा थांबा. अरे असे डायरेक्ट आत कुठे येत आहे? मला आधी हिची दृष्ट तर काढू दे. आई, आई हा सगळं काय प्रकार? अरे काय प्रकार? तुझ्या बायकोने दृष्ट काढण्यासारखाच पराक्रम केलाय. घराची आबरू वेशीला टांगून आली ही. सुना सासरचं नाव लौकिक कसं वाढेल असं वागतात. पण तुझ्या लाडक्या बायकोने काय केलं माहितीये? चार चौघात आम्हाला तोंड दाखवायचं लायकीचं नाही सोडलं. मग हिची दृष्ट नको काढायला. आई जे झालं त्यात यांची काही चूक नाहीये. आणि तुला कसं कळलं हे सगळं? ते महत्वाचं आहे आता इथे. अशा गोष्टी लपून नाही राहत, आगीसारख्या पसरतात. त्यामुळे तुम्ही पोचायच्या आत हिचे पराक्रम माझ्यापर्यंत पोचले. दृष्ट तर काढायलाच हवी. राख? हो, राखच. कारण जी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी हवीशी असते तिची दृष्ट मिठमोहऱ्यांनी काढली जाते. पण जी नकोशी असते, जिची नजर आपल्या घराला लागू नये असं वाटत असतं, तिची दृष्ट राखेनेच काढली जाते. आई हे बघ तू